First, good morning all, and now give attention here. Today we are going to start tense. आता पहा, टेन्स जे आहे त्यामध्ये मुख्य 3 प्रकार आपण पाडतो: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. यामध्ये सुरुवातीला आपण शिकणार आहेत प्रेझेंट टेन्स. आता प्रेझेंट टेन्स आपण कधी वापरतो? टू एक्सप्रेस present events or happenings. जे प्रेझेंट मधील इव्हेंट्स असतील, प्रेझेंट मधील ज्या काय घटना घडत असतील त्या आपण प्रेझेंट टेन्स मध्ये एक्सप्रेस करत असतो. बरोबर आहे. त्याचबरोबर समटाइम्स मीन्स 20% चान्सेस असतात आपण पास्ट किंवा फ्युचर या बाबतीत सुद्धा प्रेझेंट मध्ये सांगत असतो. आता या प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार पडतात. पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स याला इनडेफिनेट प्रेझेंट टेन्स सुद्धा म्हटलं जातं. त्याचं कारण असं आहे की हा जरी सिंपल प्रेझेंट टेन्स, जसं की आपण म्हटलं आय गो टू स्कूल, आय रीड बुक्स, आय वेक अप अर्ली, हे झाले आपल्या डेलीच्या रुटीनच्या गोष्टी. त्याचबरोबर रिपीटेड ॲक्शन्स आणि त्याचबरोबर कधी कधी फ्युचर इव्हेंट सुद्धा आपण याच्यामध्ये सांगत असतो, ज्या फिक्स ॲक्शन्स असतात. जसं की राजधानी एक्सप्रेस लिव्ज ॲट 9 PM. आता राजधानी एक्सप्रेस लिव्ज ॲट 9 PM ही कधीची घटना सांगायला होत आपण? संध्याकाळच्या 9ची. बरोबर आहे. सांगायला होत कधी? सकाळी. म्हणजे फिक्स इव्हेंट जे फ्युचरमध्ये घडतात असे सुद्धा आपण त्याच्यामध्ये सांगतो असतो. म्हणून काय असतो? सिंपल प्रेझेंट टेन्स हा इनडेफिनेट प्रेझेंट टेन्स सुद्धा असतो. दुसरा प्रकार आहे प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स. प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स सध्या या वेळेला घटना ज्या चालू आहेत त्यासाठी आपण वापरत असतो. त्यानंतर आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि 4 प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. हे 4 उपप्रकार याचे. लगेच आपण याला डिस्कस करणार आहेत. पटपट लिहित चालायचे तुम्ही. सुरुवातीला पाहूया सिंपल प्रेझेंट टेन्स. आता 9वी 10वी या वर्गांसाठी याचे जे युसेजेस वगैरे आहेत तेवढे डीपमध्ये त्याच्यावर क्वेश्चन्स नसतात. तुम्हाला बेसिक नॉलेजवर क्वेश्चन्स असतात. त्यामुळे आपण जास्त डिटेलमध्ये न जाता जे आवश्यक आहे 9वी 10वी साठी त्यानुसार आपण टेन्सेस पाहूया. सिंपल प्रेझेंट टेन्स स्ट्रक्चर. सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्यानंतर V1 किंवा V5, त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणा किंवा अदर वर्ड्स म्हणा. मराठीमध्ये त, ता, ती, ते, ता, तोस अशा पद्धतीनं शेवटी अक्षरे येत असतात. आता V1 कशाला म्हणायचं आणि V5 कशाला म्हणायचं हे समजून घेऊया. पहा, V1, V2, V3, V4 आणि V5. आपण इथं जर वर्ब घेतलं गो, सेकंड काय होईल? वेंट, थर्ड गॉन, येथे गोइंग आणि इथे येईल गोज. या ठिकाणी जर आपण वर्ब घेतलं राईट, या ठिकाणी येईल रोट, या ठिकाणी येईल रिटर्न, या ठिकाणी येईल रायटिंग, या ठिकाणी राइट्स. या ठिकाणी जर आपण घेतलं स्पीक, येथे होईल स्पोक, थर्ड फॉर्म स्पोकन,
फोर्थ स्पीकिंग, या ठिकाणी येईल स्पीक्स. इथं जर आपण वर्ब घेतलं टेक, सेकंड फॉर्म होईल टोक, थर्ड फॉर्म होईल टेकन, फोर्थ टेकिंग, फिफ्थ टेक्स. आणि शेवटी ई जर असेल V1 ला ING लावताना ई काढून टाकायचं असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. आता पहा, यामध्ये आपल्याला V1 एक महत्त्वाचा आहे, म्हणजे आपण याच्यावर जास्त फोकस करणार आहे, आणि V5 हा एक महत्त्वाचा आहे. म्हणजे V2, V3 आणि V4 याची गरज आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये नाही आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला V2, V3 किंवा V4 याची तर गरज नाही आहे पडत आहे. मग आपल्याला इथं गरज पडते एकतर V1 किंवा V5. आता V5 काय आहे? सपोज V1 आहे, V1 ला जर आपण यस किंवा ES प्रत्यय लावला तर काय तयार व्हायला लागलाय? V5 तयार व्हायला आहे. सिंपल आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जे V1 असतं ना हे अनेक वचनी क्रियापद असतं. लक्षात ठेवा, कसलं क्रियापद आहे? अनेक वचनी क्रियापद आहे V1. आणि जिथं यस किंवा ES प्रत्यय लागलाय वर्बला ते एक वचनी क्रियापद आहे. समजतंय? ज्यावेळेस वर्बला आपण यस किंवा ES प्रत्यय लावतो त्यावेळेस ते वर्ब एक वचनी बनत असतं, आणि ज्यावेळेस वर्बला कुठलाही प्रत्यय नसतो त्यावेळेस ते वर्ब काय असतं? अनेक वचनी असतं. क्लिअर आहे? म्हणजे जे V1 आहे ते अनेक वचनी असतं, V5 आहे ते एक वचनी असतं वर्बच्या बाबतीत. नाऊनच्या बाबतीत अगदी उलट आहे. आता नाऊन जर आपण घेतलं इथं गर्ल, तर हे काय आहे? एक वचन आहे, बरोबर आहे. याला जर आपण यस प्रत्यय लावला तर काय होईल? गर्ल्स. आता हा काय झाला? अनेक वचन. म्हणजे नाऊनला जर तुम्ही यस किंवा ES प्रत्यय लावला तर ते अनेक वचन होतं, आणि वर्बला जर तुम्ही यस किंवा ES प्रत्यय लावला तर ते एक वचन होतं. हे क्लिअर कट माइंडमध्ये ठेवायचं आहे. लिहिलंय? लिहित चालायचंय फास्ट. आपण काय यूज करणार? V1 आणि V5. V1 ला काय म्हणतात? अनेक वचनी क्रियापद, हे पहिल्यांदाच लक्षात ठेवा. आणि V5 ला काय म्हणतात? एक वचनी क्रियापद. एक दोन वर्ष तर लिहिले असतील. चला पुढे. आता या ठिकाणी समजून घ्या, इंग्लिशचा एक बेसिक आणि फंडामेंटल रूल आहे. काय रूल आहे? सिंगुलर सब्जेक्ट. इंग्लिशचा रूल काय सांगतो? सिंगुलर सब्जेक्ट जर असेल तर सिंगुलर वर्बच घ्यायचंय. सिंगुलर सब्जेक्ट जर असेल तर सिंगुलर वर्ब यूज करायचंय. म्हणजे एक वचनी करता असेल तर एक वचनी क्रियापदच आलं पाहिजे. हा इंग्लिशचा फंडामेंटल रूल आहे, लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे मूलभूत रूल आहे. प्लुरल सब्जेक्ट जर असेल म्हणजे अनेक वचनी करता जर असेल तर अनेक वचनीच क्रियापद आलं पाहिजे. सिंगुलर सब्जेक्ट असेल तर सिंगुलर वर्बच आलं पाहिजे, आणि प्लुरल सब्जेक्ट असेल तर प्लुरल वर्ब आलं पाहिजे. म्हणजे एक वचनी करता येतं एक वचनी क्रियापद, अनेक वचनी करता येतं अनेक वचनी क्रियापद त्या ठिकाणी येणं आवश्यक आहे. समजलं इथपर्यंत? आता आपण काय करूया? स्पीकचा विचार करूया. स्पीक मीन्स बोलणे. यामध्ये एक वचनी कोणतं क्रियापद? स्पीक की स्पीक्स. ज्यावेळेस वर्बला यस किंवा ES असतो त्यावेळेस ते काय असतं? एक वचनी. आणि ज्यावेळेस क्रियापदाला कोणताच प्रत्यय नसतो त्यावेळेस काय असतं? ते अनेक वचनी. गॉट इट? आता पहा, क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लावलाय म्हणजे काय आहे? एक वचनी. जसं की आपण या ठिकाणी घेऊया,
राकेश. राकेश एक आहे की अनेक आहेत? एक आहे, म्हणजे एकवचनी करता झाला. इंग्लिशचा फंडामेंटल रूल काय? एकवचनी जर करता असेल तर क्रियापद एकवचनी, म्हणजे हे क्रियापद घ्यावं लागेल. बरोबर आहे. स्पीक्स हे काय आहे? एकवचनी क्रियापद. राकेश स्पीक्स 3 लँग्वेजेस. राकेश 3 लँग्वेजेस बोलतो. राकेश स्पीक्स 3 लँग्वेजेस. आता जर आपण या ठिकाणी अनेक वचनी करता घेतला तर प्लुरल सब्जेक्ट प्लुरल वर्ब. अनेक वचनी करता असल्यास अनेक वचनी क्रियापद आलं पाहिजे. आता आपण इथं घेऊया माय स्टुडंट्स. किती स्टुडंट्स आहेत? अनेक आहेत. बरोबर आहे. मग अनेक स्टुडंट्स असल्यास काय झाला? अनेक वचनी करता. अनेक वचनी करता असल्यास काय घ्यायचं? अनेक वचनी क्रियापद. अनेक वचनी क्रियापद कोणतं असतं? तर ते असतं V1. बरोबर आहे. याला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पण म्हटलं जातं. माय स्टुडंट्स, मग इथं स्पीक्स येईल की स्पीक येईल? स्पीक, कारण इंग्लिशचा रूल आहे अनेक वचनी क्रियापद तेव्हाच घेतलं जातं ज्यावेळेस अनेक वचनी करता आहे. माय स्टुडंट्स स्पीक 3 लँग्वेजेस, मराठी, हिंदी अँड इंग्लिश. माय स्टुडंट्स स्पीक 3 लँग्वेजेस. यावरून एक गोष्ट तर क्लिअर झाली आहे तुम्हाला की एक वचनी करताय तर क्रियापदाला यस किंवा एस प्रत्यय लावून त्याला एक वचनी केलं जातं. आणि जर अनेक वचनी करता असेल तर जशास तसं V1 घेतलं जातं, म्हणजे अनेक वचनी क्रियापद घेतलं जातं. म्हणजे डिक्शनरीमध्ये जेवढे V1 असतात तेवढे काय असतात? अनेक वचन असतात. गॉट इट? टेक सम एक्झाम्पल्स. लिसा गोज टू स्कूल. लिसा शाळेला जाते. आकाश washes hands before having meal. They come to class in time ला किंवा ऑन टाइम ला, थोडासा डिफरन्स असतो त्याच्यामध्ये. दे कम टू क्लास ऑन टाइम. Indian cricket players win the match. Indian cricket players win the matches. Indian cricket players matches जिंकतात. आता या ठिकाणी जर पाहितलं पहा, लिसा सिंगुलर सब्जेक्ट आहे ना, सिंगुलर सब्जेक्ट आपण एस एस लिहूया. बरोबर आहे. सिंगुलर सब्जेक्ट आहे म्हणून सिंगुलर वर्ब SV सिंगुलर वर्ब. पण इथं एस प्रत्यय, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आकाश वॉशेस हँड्स बिफोर हॅव्हिंग मील. बिफोर हॅव्हिंग मील म्हणजे जेवण करण्याच्या अगोदर. आता या ठिकाणी आकाश झाला सब्जेक्ट. सब्जेक्ट कसा आहे? सिंगुलर सब्जेक्ट आहे. बरोबर आहे. वर्ब सिंगुलर वर्ब आहे, कारण का? इंग्लिशचा रूल काय सांगतोय? सिंगुलर सब्जेक्ट सिंगुलर वर्ब. पण इथं सुद्धा एस प्रत्यय लागलेला आहे. बरोबर आहे. पण हे सिंगुलर आहे. आता दे म्हणजे ते अनेक, अनेक वचनी करताय म्हणून हा प्लुरल सब्जेक्ट. आता प्लुरल सब्जेक्ट जर आहे तर काय आलं पाहिजे? वर्ब, प्लुरल वर्ब आलं पाहिजे. बरोबर आहे. पण इथं प्रत्यय लावला का? नाहीये. कारण का? क्रियापदाला ज्यावेळेस V1 ला किंवा जे बेसिक फॉर्म आहे वर्बचा त्याला ज्यावेळेस कुठलाही प्रत्यय नसतो त्यावेळेस ते काय असतं? अनेक वचनी क्रियापद प्लुरल वर्ब असतं. आता इंडियन क्रिकेट प्लेयर्स हा पूर्ण करताय. कसा आहे करता? प्लुरल सब्जेक्ट आहे, अनेक वचनी करताय म्हणून इथं वर्ब काय घेतलंय? V1, म्हणजेच वर्ब कसा आहे? प्लुरल वर्ब आहे.
आता आणखी एक आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेऊया. पायल reads a newspaper डेली. पायल डेली न्यूजपेपर वाचते. या ठिकाणी जर पाहितलं ना, हा सिंगुलर सब्जेक्ट आहे, तर या ठिकाणी वर्ब सुद्धा कसा आहे, सिंगुलर आहे. पण या ठिकाणी जर पाहितलं तर इथं एस प्रत्यय लावलाय, या ठिकाणी एस प्रत्यय लावलाय आणि या ठिकाणी फक्त यस प्रत्यय यूज केलाय. आता आपल्याला महत्वाची गोष्ट या ठिकाणी समजून घ्यायची की यस प्रत्यय कधी लावायचा आणि यस प्रत्यय कधी लावायचा. ज्यावेळेस आपल्याला सिंगुलर सब्जेक्ट यूज करायचा आहे त्यावेळेस आपण त्याचं सिंगुलर वर्ब यूज करणार आहेत सिंगुलर सब्जेक्टसाठी. मग सिंगुलर सब्जेक्टसाठी जर सिंगुलर वर्ब यूज करायचा असेल तर एक तर यस किंवा ईएस जो बेस फॉर्म आहे त्याला यूज करावं लागतं. मग यस कधी यूज करायचं आणि ईएस कधी यूज करायचं. लेट्स गो अहेड. झालं लिहून? रूल लक्षात ठेवायचा आहे. इफ वर्ब ends with yes, sh, ch, x, o, z, use es at the end of main verb. अदरवाइज जर नसल यापैकी कशानं शेवट होत तर फक्त काय करा, अदरवाइज यूज ओनली यस. यापैकी जर कशानं शेवट होत नसल वर्बचा तर काय करा, डायरेक्टली यस यूज करा. आता थोडं समजून घ्या या गोष्टी. वर्ब एंड्स विथ क्रियापदाचा शेवट यस, एस एच, सी एच, एक्स, ओ किंवा झेड यापैकी कुठल्याही अक्षरानं होत असेल तर शेवटी काय करा, ईएस यूज करा. पण कधी जर एक वचनी करता असेल तर अनेक वचनीला काहीच यूज करायची गरज नाहीये. बरोबर आहे. मग एक वचनी करता जर असेल तर यस, एस एस, सी एच, एक्स, ओ, झेड यापैकी कुठलंही जर अक्षर असेल वर्बच्या शेवटी एस यूज करा. यस, एस एस, सी एच, एक्स, ओ, झेड यापैकी कुठलंच अक्षर नसेल तर यस यूज करा. टेक द एक्झाम्पल्स. राणी सिंगुलर सब्जेक्ट घेतला, पास करेक्ट दिखाता है. राणी पास करेक्ट होईल का? काय करावं लागेल आपलं, यस है ना, यस शेवटी आहे तर यस. राणी पासेस इच एक्झाम. राणी प्रत्येक परीक्षा पास होते. एस घेऊन पाहूया. लिसा ऑश शेवटी काय आहे, यस एच. एस एस शेवटी असेल तर काय आलं पाहिजे, एस. लिसा ऑसेस हँड्स. सी एच विराट कॅच. सी एच आहे शेवटी तर काय येईल, विराट कॅचेस अ बॉल. एक्स आहे. अनिता मिक्स शेवटी काय आहे, एक्स तर काय कराल, एस. अनिता मिक्सेस शुगर इनटू टी. चहामध्ये साखर मिसळते. त्यानंतर आहे ओ. राम किती आहे, एक आहे तर काय होईल, गो. गोचं काय होईल, गोज. राम गोज टू कॉलेज. इथं घेऊया आपण सिंगर. सिंगर किती आहे, एक. बज, बज मीन्स गुणगुणणे शेवटी झेड आहे, एस. सिंगर बजेस तर
SSCHXOZ यापैकी कुठलंही अक्षर असेल तर काय करायचंय? ES यूज करायचंय. नसेल तर टेक द एक्झाम्पल. जसं की आकाश सिंगुलर सब्जेक्ट आहे, वर्ब घेतला आपण रीड. रीड मध्ये शेवटी यापैकी अक्षर आहे का? नाहीये. मग फक्त यस. आकाश रीड्स बुक्स. तेनाली किती आहे? एक. सिंग यापैकी आहे का? नाही. तेनाली सिंग्स वेल. म्हणजे जर यापैकी अक्षर नसेल तर फक्त यस यूज करा, यापैकी अक्षर असतील तर एस यूज करा, पण सब्जेक्ट पाहिजे सिंगुलर. फास्ट लिहित चालायचंय. सिंगर बजेस BUZZES. जर वर्बच्या शेवटी वर्ब जे आहे त्याचं एंडिंग जर वाय न होत असेल, कशाने एंडिंग असेल? वाय न जर असेल तर काय करायचं? त्याला एकवचनी कसं करायचं? सो ट्राय टू अंडरस्टँड इट. शेवटी जर वाय आहे वर्बच्या, पण वायच्या अगोदर वावेल असेल, वावेल मीन्स स्वर असेल, तर इकडं फक्त काय करायचंय? प्लस यस ऍड करायचंय. वायच्या अगोदर जर कॉन्सोनंट असेल, वायच्या अगोदर जर कॉन्सोनंट असेल तर वाय रिमूव्ह करायचा आहे आणि त्या ठिकाणी आय यूज करून त्याच्या पुढं ES जोडायचा आहे. कॉन्सोनंट व्यंजन. वायच्या अगोदर जर कॉन्सोनंट असेल म्हणजेच व्यंजन असेल तर वाय रिमूव्ह करा, त्या ठिकाणी आय घ्या, त्यानंतर ES जोडा. टेक द एक्झाम्पल. टीचर क्लासिफाय. आता क्लासिफाय मध्ये शेवटी वाय तर आहे, बरोबर आहे, पण त्याच्या अगोदर एफ काय आहे? व्यंजन आहे ना, कॉन्सोनंट आहे, बरोबर आहे. मग काय करायचं? वाय रिमूव्ह करायचा. आपण या ठिकाणचा वाय काय करणार? रिमूव्ह करणार, त्या ठिकाणी काय घेणार? आय, त्यानंतर ES. टीचर क्लासिफाईज स्टुडंट्स. शिक्षक विद्यार्थ्यांचं वर्गीकरण करतो. जर स्वर असेल, लारा किती आहे? एक. प्ले. प्ले मध्ये शेवटी वाय तर आहे, पण ए काय आहे? स्वर आहे, बरोबर आहे. स्वर असेल तर डायरेक्टली फक्त यस ऍड करा. लारा प्लेज अ क्रिकेट. लारा क्रिकेट खेळते. चला, करेक्ट आणि इनकरेक्ट सेंटेन्सेस सांगा मला. लगेचच आपलं जायचंय क्वेश्चन्स अँड निगेटिव्ह कडे. आकाश प्ले अ क्रिकेट. आकाश plays a cricket. He reads a book. I takes a decision. We makes mistakes. आता यामध्ये पहिलं सेंटेन्स करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे? आकाश किती आहे? एक आहे. तर हे वर्ब पण कसं पाहिजे? एकवचनी. म्हणजे इथं काय पाहिजे होता? यस पाहिजे होता, पण आहे का? नाहीये. म्हणजे सेंटेन्स काय आहे? रॉंग.
इनकरेक्ट आहे. आकाश प्लेज अ क्रिकेट, आता या ठिकाणी करेक्ट आहे. ही रीड्स अ बुक, तो पुस्तक वाचतो, ही म्हणजे तो किती आहे, एक आहे, तर करेक्ट आहे. आय टेक्स अ डिसिजन, करेक्ट की इनकरेक्ट, इनकरेक्ट आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रेझेंट टेन्स मध्ये आय हा हमेशा अनेक वचनीच्या ग्रुपमध्ये टाकायचा असतो, जरी तो एक वचनी असला तरी. जसं की आय आहे, वी आहे, यू आहे, दे आहे, यांच्या ग्रुपमध्ये याला टाकायचं. म्हणजे याचं जे बिहेवियर आहे प्रेझेंट टेन्समध्ये आयचं, ते अनेक वचनीनुसार गृहीत धरलं जातं, पण असतं कसं, एक वचनी. म्हणून आय सोबत हमेशा अनेक वचनी क्रियापद घ्यायचं आहे. म्हणून हे सुद्धा काय आहे, रॉंग सेंटेन्स आहे. वी मेक्स मिस्टेक्स, आपण चुका करतो. आपण एक जण आहेत का, नाही, अनेक आहेत. अनेक आहेत तर काय पाहिजे होतं इथं, V1, पण इथं यस प्रत्यय लावलाय, म्हणून हे सेंटेन्स काय आहे, इनकरेक्ट. सो प्रॅक्टिस इट अँड गो अहेड. आता याचे क्वेश्चन्स बनवायचे तर काय करायचं पहा. ज्या ठिकाणी V1 आहे, काय आहे, V1 आहे, जसं की V1 आहे, तर ह्या V1 मधून हमेशा काय करायचं, जिथं V1 आहे तिथं डू यूज करायचं, पण नंतर यूज करताना V1ला V1च यूज करायचं. जेथे तुम्ही काय करणार आहेत, V5 यूज करणार आहेत, त्या ठिकाणी काय करायचं, हेल्पिंग वर्ब म्हणून आपण डज घ्यायचं. पण इथं डूचं डज झालंय म्हणजे इथं ES प्रत्यय ऑलरेडी तयार झाला ना, बरोबर आहे. मग पुन्हा यस किंवा ES ठेवायचं नाही, पुन्हा काय यूज करायचं, V1. मग स्ट्रक्चर काय होईल, यस नो टाइप क्वेश्चन बनवायचं आहे, तर सुरुवातीला डू किंवा डज. म्हणजे या ठिकाणी जर V1 असेल तर सुरुवातीला येईल डू, या ठिकाणी V5 असेल तर सुरुवातीला येईल डज, त्यानंतर येईल सब्जेक्ट, त्यानंतर इथं डू घ्या किंवा डज घ्या, इकडं V1च राहणार आहे, जसं की मी इथं तुम्हाला एक्सप्लेन केलंय, बरोबर आहे. त्यानंतर डू डज प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट म्हणा किंवा अदर वर्ड्स, आणि नंतर येईल क्वेश्चन मार्क. निगेटिव्ह जर सेंटेन्स बनवायचं आहे तर काय येईल, सुरुवातीला सब्जेक्ट, नंतर डू नॉट किंवा डोंट, डज नॉट किंवा डझंट, त्यानंतर V1, त्यानंतर अदर वर्ड्स, आणि लास्टला येईल फुल स्टॉप. जर WH क्वेश्चन तयार करायचा आहे तर सुरुवातीला येईल WH शब्द, त्यानंतर डू किंवा डज, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर V1, त्यानंतर अदर वर्ड्स, त्यानंतर क्वेश्चन मार्क. गिव्ह अटेन्शन हिअर नाव. आपण सब्जेक्ट घेऊया आकाश. आकाश गोज टू कॉलेज, आकाश कॉलेजला जातो, बरोबर आहे. आता याचा आपला बनवायचं क्वेश्चन. मग या ठिकाणी V5 होईल, मग क्वेश्चन काय होईल, डज न सुरू होईल, डज आकाश, पण पुन्हा V5 यूज करायची गरज नाही, V1 यूज कराल. डज आकाश गो टू कॉलेज, आकाश कॉलेजला जातो का. निगेटिव्ह बनवायचं आहे, तर आकाश काय येईल, डज नॉट किंवा डझंट, आकाश डज नॉट गो टू कॉलेज, आकाश कॉलेजला जात नाही. आता इथं जर WH बनवायचं आहे तर वेअर, कोठे, त्यानंतर येईल डज, त्यानंतर आकाश, गो, आकाश कोठे जातो. परीक्षेमध्ये काय असतं माहिती आहे का, टू कॉलेजला अंडरलाईन केलेलं असेल आणि परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारलेला असेल, फ्रेम अ WH क्वेश्चन
टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज ॲन आन्सर. अंडरलाईन केलेला पार्ट आन्सर येण्यासाठी तुम्ही काय करा, WH क्वेश्चन तयार करा. मग कॉलेज काय ठिकाण आहे, तर क्वेश्चनची सुरुवात कशाने होईल, वेअर. वेअर डज आकाश गो, आकाश कोठे जातो, तर आकाश कॉलेजला जातो. टू कॉलेज काय असेल त्याचं आन्सर असेल. हा 1 मार्कसाठीचा क्वेश्चन असतो. म्हणजे WH शब्द कोणताही असेल त्या ठिकाणी. टाइम दिलेला असेल तर वेन, बरोबर आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला एखाद्या थिंगबद्दल विचारलं असेल तर ऑटने कधी सुरुवात करावी लागेल, कधी कधी तुम्हाला वेअरने सुरुवात करावी लागेल, कधी विच असेल, कधी हुज असेल, कधी हू असेल, वगैरे वगैरे. आपण घेतलं वाय. वाय डिड आकाश गो टू कॉलेज. आकाश कॉलेजला, सॉरी, वाय डू आकाश गो टू कॉलेज. आकाश कॉलेजला का जातो. आपण घेऊया वेन. वेन डज आकाश गो टू कॉलेज. आकाश कॉलेजला केव्हा जातो. अशा पद्धतीनं WH क्वेश्चन्स क्रिएट करू शकताय. याच्यावर खूप सारं प्रॅक्टिस करायचं आहे तुम्ही. नेक्स्ट टेन्स आहे प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स. आता हा टेन्स कधी यूज केला जातो, समथिंग इज गोइंग ऑन ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग और ॲट दिस मोमेंट. आपण बोलतोय त्याच वेळेला पुढे एखादी क्रिया चालू आहे तर प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स यूज करायचा आहे, किंवा सध्या एखादी घटना घडते हे सांगताय तुम्ही तर प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स यूज करायचा आहे. स्ट्रक्चर आहे, सुरुवातीला घ्या सब्जेक्ट, त्यानंतर इज किंवा एम किंवा आर, त्यानंतर V4, त्यानंतर अदर वर्ड्स, फुल स्टॉप. जिथं सुरुवातीला सब्जेक्ट तिथं लास्टला फुल स्टॉप आला पाहिजे. जर तुम्हाला क्वेश्चन बनवायचा येस नो टाईप, इज, एम किंवा आर, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर V4, त्यानंतर ऑब्जेक्ट किंवा अदर वर्ड्सला येस नो टाईप क्वेश्चन तयार होईल. निगेटिव्ह जर बनवायचं आहे तर सुरुवातीला येईल सब्जेक्ट, त्यानंतर इज नॉट किंवा आर नॉट किंवा एम नॉट, त्यानंतर V4, त्यानंतर अदर वर्ड्स. जर तुम्हाला WH क्वेश्चन बनवायचा आहे तर सुरुवातीला येईल WH शब्द, त्यानंतर इज किंवा एम किंवा आर, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर V4, त्यानंतर अदर वर्ड्स, त्यानंतर क्वेश्चन मार्क. समजले. आता यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, जर या ठिकाणी सब्जेक्ट आय असेल तर एम यूज कराल, या ठिकाणी सब्जेक्ट जर एक वचनी असेल तर इज यूज कराल, या ठिकाणी सब्जेक्ट जर अनेक वचनी असेल तर आर यूज कराल. सर्वत्र तोच रूल फॉलो करा. या ठिकाणी जर सब्जेक्ट एक असेल तर इज, आय असेल तर एम सुरुवातीला, इथं अनेक वचनी असेल तर सुरुवातीला आर यूज करायचंय. सिमिलरली येथे सुद्धा आपण घेऊया स्टुडंट्स आर. शेवटी जर वर्बच्या ए असेल ING लावताना रिमूव्ह करायचंय. स्टुडंट्स आर रायटिंग नोट्स. विद्यार्थी नोट्स लिहित आहेत. आता आपल्याला म्हणायचे विद्यार्थी नोट्स लिहित आहेत का, तर हे आर सुरुवातीला घ्या. आर स्टुडंट्स रायटिंग नोट्स. यस नो टाइप क्वेश्चन आहे. स्टुडंट्स नोट्स लिहित नाही आहेत म्हणायचं आहे तर स्टुडंट्स आर नॉट रायटिंग नोट्स. विद्यार्थी नोट्स लिहित नाही आहेत.
WH क्वेश्चन करायचा आहे. सपोज आपण घेतलं ऑट, इथं घेऊया आर. ऑट आर स्टुडंट्स रायटिंग. विद्यार्थी काय लिहित आहेत? उत्तर काय येईल? नोट्स लिहित आहेत. वाय घ्या, त्यानंतर आर, त्यानंतर स्टुडंट्स. इथं स्टुडंट्स अनेक आहेत म्हणून आर घेतोय ना आपण. वाय आर स्टुडंट्स रायटिंग नोट्स. वेन आर स्टुडंट्स रायटिंग नोट्स. हु आर रायटिंग नोट्स. बरोबर आहे. हाऊ मेनी टाइम्स आर स्टुडंट्स रायटिंग नोट्स. तुम्ही अनेक क्वेश्चन्स बनवू शकताय. लिहित चालायचं. प्रेझेंट परफेक्ट टेन्स कधी यूज करणार? एखादी ताजी घटना कंप्लीट झाली आहे, जसं की विद्यार्थी क्लासमध्ये आलेले आहेत, मी चहा घेतलेला आहे, किंवा ॲक्शन तर पास्टमध्ये पूर्ण झाली आहे परंतु त्याचा इम्पॅक्ट किंवा परिणाम जर प्रेझेंटमध्ये असेल तर आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करत असतो. प्रेझेंट टेन्सचा तिसरा उपप्रकार. सुरुवातीला येईल सब्जेक्ट, त्यानंतर येईल हॅव किंवा हॅज, त्यानंतर येईल V3, त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणा किंवा अदर वर्ड्स. मराठीमध्ये येईल ल आहे. आय असल्यास हॅव घ्यायचंय, अनेक वचनी करता असल्यास सुद्धा हॅव घ्यायचंय, आणि एक वचनी करता असल्यास हॅज यूज करायचं आहे. झालं लिहून? लिहून घ्यायचं पटपट. आणि मी तुम्हाला कधीही याचे फॉर्म्युले विचारेल, म्हणजे स्ट्रक्चर्स. मग आपल्याला जर येस नो टाईप क्वेश्चन करायचा आहे तर हॅव किंवा हॅज सुरुवातीला येईल, त्यानंतर सब्जेक्ट. इकडे जर हॅव घेतलेला असेल तर या ठिकाणी आय किंवा अनेक वचनी सब्जेक्ट असेल. येथे जर हॅज घेतला असेल तर इथं एक वचनी सब्जेक्ट असेल. त्यानंतर V3, त्यानंतर अदर वर्ड्स, त्यानंतर क्वेश्चन मार्क. निगेटिव्ह जर सेंटेन्स बनवायचं आहे तर सब्जेक्ट हॅव नॉट घ्या किंवा हॅवंट घ्या, हॅज नॉट घ्या किंवा हॅझंट यूज करा. त्यानंतर V3, त्यानंतर अदर वर्ड. सुरुवातीला सब्जेक्ट तर लास्टला फुल स्टॉप द्यायला विसरायचं नाहीये. जर WH क्वेश्चन बनवायचा आहे तर WH शब्द ऑट, वेअर, वेन, वाय वगैरे. त्यानंतर हॅव किंवा हॅज, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर V3, त्यानंतर जे काही इतर शब्द असतील ते, त्यानंतर क्वेश्चन मार्क. राणी हॅज, एक वचनी सब्जेक्ट जर असेल तर काय घ्यायचंय? हॅज. टेक हे वर्ब घ्यायचंय तर टेकचा सेकंड फॉर्म टूक, थर्ड फॉर्म काय आहे? टेकन. राणी हॅज टेकन अ डिसिजन. राणीने निर्णय घेतला आहे. आता या ठिकाणी आपण V3 यूज केले हॅज नंतर. इथं जर अनेक वचनी सब्जेक्ट असतं तर हॅव यूज करावं लागलं असतं आपल्याला. क्वेश्चन काय होईल? येस नो टाईप क्वेश्चन. हॅज राणी टेकन अ डिसिजन. घरी गेल्यानंतर याच्यावर पुन्हा स्टडी करा. हॅज राणी टेकन अ डिसिजन. राणीने निर्णय घेतला आहे का? घेतला आहे तर यस, नसेल तर नो. निगेटिव्ह होईल राणी हॅज नॉट टेकन अ डिसिजन. सुरुवातीला सब्जेक्ट आहे, लास्टला फुल स्टॉप आहे. राणीने निर्णय घेतलेला नाहीये.
WH क्वेश्चन बनवूया. वाय त्यानंतर WH शब्दानंतर घ्यायचं हॅव किंवा हॅज. तर राणी सिंग्युलर आहे म्हणून घेऊया हॅज. वाय हॅज राणी टेकन अ डिसिजन. राणीने का निर्णय घेतलेला आहे. वेन त्यानंतर हॅज राणी टेकन अ डिसिजन. राणीने केव्हा निर्णय घेतलेला आहे. वेन हॅज राणी टेकन अ डिसिजन. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. चौथा उपप्रकार आहे तो आहे प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स काय असतो पहा. आपण सध्या आहोत प्रेझेंटमध्ये. इथून मागे ज्या काय घटना घडल्या त्या काय झाल्या पास्ट. इथून पुढे घडतील ते काय असेल फ्युचर असेल. करेक्ट. आता पहा पास्ट मध्ये ऍक्शन चालू झाले. ऍक्शन चालू आहे चालू आहे चालू आहे आणि प्रेझेंट मध्ये बी चालूच आहे. म्हणजे दीर्घकाळ चालणारी ऍक्शन जर सांगायची असेल तुम्हाला तर तुम्ही काय यूज करू शकता प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. जसं की मी जर म्हटलं मी 2009 पासून शिकवत आहे म्हणजे 2009 पास्ट झाला ना. तेव्हापासून चालू आहे सध्या चालूच आहे ऍक्शन. फक्त आत्ताच चालू आहे सध्या शिकवतोय म्हणायचंय तर प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स. पण तेव्हापासून शिकवतोय म्हणायचंय तर प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. सुरुवातीला येतो सब्जेक्ट. त्यानंतर येतं हॅव बीन किंवा हॅज बीन. त्यानंतर V4 म्हणजे वर्बला ING. त्यानंतर अदर वर्ड्स. याचा जर येस नो टाइप क्वेश्चन बनवायचा आहे तर सुरुवातीला हॅव किंवा हॅज. आय किंवा अनेक वचनी सब्जेक्ट असल्यास हॅव घ्या. एक वचनी असल्यास हॅज घ्या. त्यानंतर येतो सब्जेक्ट. त्यानंतर बीन. त्यानंतर V4. त्यानंतर अदर वर्ड्स. त्यानंतर क्वेश्चन मार्क. निगेटिव्ह जर बनवायचं आहे तर सब्जेक्ट प्लस हॅव नॉट बीन किंवा हॅज नॉट बीन प्लस V4 प्लस अदर वर्ड्स फुल स्टॉप. WH क्वेश्चन बनवायचा आहे तर WH शब्द प्लस हॅव किंवा हॅज. त्यानंतर सब्जेक्ट. त्यानंतर बीन. त्यानंतर V4. त्यानंतर अदर वर्ड्स. लास्टला क्वेश्चन मार्क. Akash has been studying in this college for 7 years. आता हे फॉर आणि सिन्स पासून साठी कधी यूज करतात त्याची आपण डिफरंटली डिस्कस करूया. आकाश हॅज बीन स्टडिंग इन दिस कॉलेज फॉर 7 years. याचा अर्थ असतो आकाश 7 वर्षापासून या कॉलेजमध्ये शिकत आहे. अभ्यास करत आहे नाही. काय असतं मिनिंग शिकत आहे. म्हणजे कालावधी कधीपासून आहे 7 वर्षापासून ते आजही तो स्टडी करतोय त्या ठिकाणी. आता पहा याचा आपल्याला येस नो टाइप क्वेश्चन बनवायचा आहे. तर हे हॅज जे आहे ते सुरुवातीला येईल. हॅज आकाश बीन स्टडिंग
in this college for 7 years. yes no टाइप क्वेश्चन. निगेटिव्ह जर बनवायचं आहे, आकाश has not been studying in this college for 7 years. Akash has not been studying in this college for 7 years. Why? कुठलाही WH शब्द घ्या आणि क्वेश्चन्स बनवा व्यवस्थित प्रॉपरली. Why has, त्यानंतर येईल आकाश, been studying in this college for 7 years. Why has Akash been studying in this college for 7 years? आकाश 7 वर्षापासून या कॉलेजमध्ये शिकत आहे. आकाश 7 वर्षापासून या कॉलेजमध्ये शिकत आहे का? आकाश 7 वर्षापासून या कॉलेजमध्ये शिकत नाही. आकाश 7 वर्षापासून या कॉलेजमध्ये का शिकत आहे? तुम्हाला एक टेन्स दिलेला असतो, जसे की दिले सिंपल प्रेझेंट टेन्स. लिसा टेक्स अ रिस्क. तुम्हाला म्हणतील याचा कॉन्टिन्युअस टेन्स करा. कॉन्टिन्युअस विचारला तर काय होईल? लिसा इज टेकिंग अ रिस्क. तुम्हाला जर याचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स करा म्हटलं तर काय होईल? लिसा हॅज टेकन अ रिस्क. जर तुम्हाला सिंपल प्रेझेंट दिलाय आणि प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स करायला सांगितला तर काय होईल? लिसा हॅज बीन टेकिंग अ रिस्क. म्हणजे कोणताही टेन्स तुम्हाला कोणत्याही टेन्समध्ये कन्वर्ट करता येणं खूप महत्त्वाचं आहे. आता स्टार्ट करूया पास्ट टेन्स. पास्ट टेन्सचे पुन्हा 4 उपप्रकार पडतात. सिंपल पास्ट, पास्ट कॉन्टिन्युअस, पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस. सुरुवातीला पाहूया सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स भूतकाळात पूर्णपणे म्हणजेच फुली कंप्लीटेड ॲक्शन आहे पास्टमध्ये, त्यावेळेस आपण सिंपल पास्ट टेन्स यूज करत असतो. सुरुवातीला घ्यायचा सब्जेक्ट, त्यानंतर फी टू, त्यानंतर अदर वर्ड्स. याचा जर तुम्हाला क्वेश्चन बनवायचा आहे तर ज्या ठिकाणी फी टू असतो ना त्यामधून आपण जर डीड यूज केला तर खाली फी वन शिल्लक राहतो, कारण डूडचं दुसरं रूप काय? डीड आहे. बरोबर आहे. त्यामुळं पुन्हा फी वन घ्यावा लागतो, फी टू घेता येत नाही पास्टमध्ये. मग सुरुवातीला येईल डीड, त्यानंतर येईल सब्जेक्ट, पण इथं फी टू राहणार नाही, फी वन होईल. हे लक्षात ठेवायचं, इथं मिस्टेक होऊ शकते. त्यानंतर अदर वर्ड्स, त्यानंतर क्वेश्चन मार्क. जर निगेटिव्ह बनवायचे सेंटेन्स, सब्जेक्ट डिडंट घ्या किंवा डिड नॉट घ्या, त्यानंतर फी वन, त्यानंतर अदर वर्ड्स. सब्जेक्ट सुरुवातीला, लास्टला फुल स्टॉप. जर तुम्हाला WH क्वेश्चन्स बनवायचे तर WH शब्द, त्यानंतर डीड, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर फी वन, त्यानंतर अदर वर्ड्स, त्यानंतर क्वेश्चन मार्क. आणि कोणताही सब्जेक्ट असो फी टू यूज करायचं आहे. स्टुडंट्स पार्टिसिपेटेड
म्हणजे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. इन खो खो, विद्यार्थ्यांनी खो खो मध्ये सहभाग घेतला. आता जर आपल्याला येस नो टाइप क्वेश्चन बनवायचा आहे तर काय घेतो सुरुवातीला आपण? डिड, त्यानंतर स्टुडंट्स, डिड स्टुडंट्स पार्टिसिपेट. इथं V2 घेणार नाहीत कारण इथं सुरुवातीला डिड घेतला ना, डिड घेतला की पुन्हा V1 घ्यायचं, V2 यूज करायचं नाही. डिड स्टुडंट्स पार्टिसिपेट इन खो खो क्वेश्चन मार्क. विद्यार्थ्यांनी खो खो मध्ये सहभाग घेतला का? नाही घेतला म्हणायचंय तर स्टुडंट्स डिड नॉट लिहा किंवा डिडंट लिहा. स्टुडंट्स डिडंट पार्टिसिपेट इन खो खो, फुल स्टॉप. WH क्वेश्चन बनवायचा आहे. वाय, त्यानंतर येईल डिड, त्यानंतर स्टुडंट्स पार्टिसिपेट इन खो खो. वेन डिड स्टुडंट्स पार्टिसिपेट इन खो खो, है ना. वेअर डिड स्टुडंट्स पार्टिसिपेट इन खो खो. या पद्धतीनं सिंपल पास्टचे सेंटेन्सेस होतील. सेकंड टेन्स आहे पास्ट मध्ये, जो उपप्रकार आहे तो आहे पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स. पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स. तर भूतकाळामध्ये एका विशिष्ट कालावधीमध्ये क्रिया चालू होती. जर मी म्हटलं काल तुम्ही 7 ते 8 काय करत होता, तर तुम्ही म्हणाल लेक्चर ऐकत होतो, म्हणजे त्या कालावधीमध्ये ती ॲक्शन चालू होती. मग पास्टमध्ये एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये एखादी ॲक्शन चालू होती हे सांगण्यासाठी पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स यूज करायचा आहे. लिहून झालंय सर्वांचं? स्ट्रक्चर इज सब्जेक्ट, त्यानंतर येईल ऑज किंवा वर, त्यानंतर फॉर, त्यानंतर अदर वर्ड्स. मराठीमध्ये येतं त, होता, होती, होते वगैरे वगैरे. आय असल्यास ऑज यूज करायचा आहे, एक वचनी करता असल्यास ऑज, अनेक वचनी करता असल्यास वर यूज करायचं आहे. फॉर म्हणजे वर्बला ING. ऑज किंवा वर सुरुवातीला घ्या, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर फॉर, त्यानंतर अदर वर्ड्स, त्यानंतर क्वेश्चन मार्क. येस नो टाइप क्वेश्चन तयार झाला. निगेटिव्ह जर बनवायचं आहे तर सब्जेक्ट, त्यानंतर ऑज नॉट किंवा वर नॉट, त्यानंतर फॉर, त्यानंतर अदर वर्ड्स. निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल. जर तुम्हाला WH क्वेश्चन बनवायचा आहे तर WH शब्द, त्यानंतर ऑज किंवा वर, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर फॉर, त्यानंतर अदर वर्ड्स आणि क्वेश्चन मार्क. टेक द एक्झाम्पल्स. संगीता ऑज प्लेइंग पियानो. इथं प्लेइंगचा अर्थ खेळणे नाहीये, इथं प्लेइंगचा अर्थ वाजवणे, है ना. संगीता वॉज प्लेइंग पियानो, संगीता पियानो वाजवत होती. संगीता वॉज प्लेइंग पियानो. आता जर येस नो टाइप क्वेश्चन बनवायचा आहे तर सुरुवातीला येईल ऑज संगीता प्लेइंग अ पियानो. संगीता पियानो वाजवत होती का? निगेटिव्ह काय होईल? संगीता वॉज नॉट प्लेइंग
अ पियानो. संगीता पियानो वाजवत नव्हती. वेन वॉज संगीता प्लेइंग अ पियानो. संगीता केव्हा पियानो वाजवत होती. वेअर वॉज संगीता प्लेइंग अ पियानो. कोठे संगीता पियानो वाजवत होती. वाय वॉज संगीता प्लेइंग पियानो. संगीता का पियानो वाजवत होती. पूर्ण वाक्यामध्ये जर उत्तर द्यायचे किंवा एक्सप्लेनेशन द्यायचे तर तुम्हाला WH क्वेश्चन विचारलेले असतात. मग तिथं WH क्वेश्चन समजण्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, परीक्षेमध्ये काय केलं जातं, संगीता वॉज प्लेइंग अ पियानो याला अंडरलाईन केलं असतं. हे उत्तर येण्यासाठी राहिलेल्या पार्टचं क्वेश्चन तयार करा म्हटलं जातं. तर मग काय होईल, व्हॉट वॉज संगीता प्लेइंग. संगीता काय वाजवत होती हा क्वेश्चन तयार करावा लागेल परीक्षेमध्ये. मग उत्तर येईल अ पियानो. समजलंय. नेक्स्ट इज पास्ट परफेक्ट टेन्स. तिसरा उपप्रकार. हा सगळ्यात सोपा टेन्स असतो. भूतकाळाचंच पूर्णपणे होऊन गेलेली क्रिया असते, म्हणजे सिंपल पास्टच्या अगोदर झालेली क्रिया असते. सब्जेक्ट घ्या, त्यानंतर हॅड घ्या, त्यानंतर V3 घ्या, त्यानंतर अदर वर्ड्स घ्या, ल होतं. हा जो टेन्स आहे ना, हा मोस्टली सिंपल पास्ट टेन्स सोबत यूज केला जातो. पण आपण बेसिक गोष्टी पाहूया याच्यामध्ये. कुठलाही सब्जेक्ट असेल तर हॅड घ्या. क्वेश्चन बनवायचा आहे तर हॅड सुरुवातीला येईल, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर V3, त्यानंतर अदर वर्ड्स. कुठलाही परफेक्ट टेन्स असेल तर V3 यूज करायचं आहे, त्यानंतर क्वेश्चन मार्क यूज करा. सब्जेक्ट घ्या, हॅड नॉट यूज करा, त्यानंतर V3, त्यानंतर अदर वर्ड्स, लास्टला येईल फुल स्टॉप. WH क्वेश्चन जर तयार करायचा आहे तर WH शब्द, त्यानंतर हॅड सब्जेक्ट V3 प्लस अदर वर्ड्स. लास्टला येईल क्वेश्चन मार्क. राकेश हॅड, गिव्हचं तिसरं रूप येईल गिवन. राकेश हॅड गिवन अ गिफ्ट टू हिज फ्रेंड. राकेशने त्याच्या मित्राला गिफ्ट दिलं होतं. नंतर हॅड सुरुवातीला येईल, हॅड राकेश गिवन अ गिफ्ट टू हिज फ्रेंड. राकेशने त्याच्या मित्राला गिफ्ट दिलं होतं का. राकेश हॅड नॉट गिवन अ गिफ्ट टू हिज फ्रेंड. राकेशने त्याच्या मित्राला गिफ्ट दिलं नव्हतं. WH क्वेश्चन जे बनवायचे तुम्ही बनवा. वाय, त्यानंतर हॅड, त्यानंतर सब्जेक्ट. वाय हॅड राकेश गिवन अ गिफ्ट टू हिज फ्रेंड. राकेशने त्याच्या मित्राला का गिफ्ट दिलं होतं, केव्हा दिलं होतं, कोठे दिलं होतं. तुम्ही आणखी WH शब्द यूज करू शकताय. पुढे घ्या पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स, भूतकाळात दीर्घकाळ चाललेली ऍक्शन सांगण्यासाठी आपण याचा यूज करतो. सुरुवातीला घ्या सब्जेक्ट, त्यानंतर हॅड बीन, त्यानंतर V4, त्यानंतर अदर वर्ड्स.
जर तुम्हाला यस नो टाईप क्वेश्चन बनवायचा आहे तर हॅड सुरुवातीला, नंतर सब्जेक्ट, नंतर बिन, नंतर फी फॉर, नंतर अदर वर्ड्स, लास्टला क्वेश्चन मार्क. निगेटिव्ह जर बनवायचं आहे तर सब्जेक्ट प्लस हॅडंट बीनला किंवा हॅड नॉट बीन प्लस फी फॉर प्लस अदर वर्ड. सब्जेक्ट सुरुवातीला, लास्टला फुल स्टॉप. WH शब्द येईल, त्यानंतर हॅड, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर बिन, त्यानंतर फी फॉर, त्यानंतर अदर वर्ड्स, त्यानंतर क्वेश्चन मार्क. Lara had been playing well. लारा चांगला खेळत होता. हॅड सुरुवातीला घ्या, हॅड लारा, त्यानंतर येईल बिन, प्लेइंग वेल. लारा चांगला खेळत होता का, पण कधी, दीर्घकाळ. Lara had not been playing well. लारा चांगला खेळत नव्हता. When had Lara been playing well? लारा केव्हा चांगला खेळत होता, कोठे खेळत होता, कसा खेळत होता. बाकी WH शब्द तुम्ही यूज करू शकता. फ्युचर टेन्स, त्याचे पुन्हा 4 उपप्रकार. सुरुवातीला घ्या सिंपल फ्युचर टेन्स. सुरुवातीला घ्यायचा आहे सब्जेक्ट, त्यानंतर विल. जुन्या इंग्रजीचा जर विचार केला तर आय वी असल्यास शल घ्यावं लागायचं. आताच्या इंग्रजीमध्ये सर्वत्रच विल घेता येतं, पण शल घ्यायचंच असेल तर आय वी नंतर यूज करू शकताय. त्यानंतर फी1, त्यानंतर अदर वर्ड्स. मराठीमध्ये ल किंवा न बाराखडी येत राहते. सुरुवातीला विल घ्या, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर V1, त्यानंतर अदर वर्ड्स, क्वेश्चन मार्क. सब्जेक्ट विल नॉट घ्या किंवा ओंट घ्या, प्लस V1 प्लस अदर वर्ड्स. WH शब्द, त्यानंतर विल, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर V1, त्यानंतर अदर वर्ड्स, लास्टला क्वेश्चन मार्क. पॉलिटिशियन्स म्हणजे राजकारणी. विल चेंज देअर ॲटिट्यूड. देअर ॲटिट्यूड म्हणजे त्यांचा ॲटिट्यूड. राजकारणी त्यांचा ॲटिट्यूड चेंज करतील, पण आपल्याला म्हणायचे चेंज करतील का, तर सुरुवातीला घ्या विल, पॉलिटिशियन्स, चेंज देअर ॲटिट्यूड, क्वेश्चन मार्क. चेंज करणार नाहीत म्हणायचे तर politicians will not change their attitude. पॉलिटिशियन्स त्यांचा ॲटिट्यूड चेंज करणार नाहीत.
WH शब्द तयार करायचा आहे तर वेन, त्यानंतर एल विल, वेन विल पॉलिटिशियन्स, त्यानंतर V1 चेंज देअर ॲटिट्यूड. पॉलिटिशियन्स त्यांचा ॲटिट्यूड केव्हा चेंज करतील, लास्टला क्वेश्चन मार्क. आणि याच्यावर खूप सारे सेंटेन्सेस घ्यायचे, वर्ब्स घ्यायचे है ना, आणि प्रॅक्टिस करत राहायचं आहे. एक सेंटेन्स घेतलं, येस नो टाईप क्वेश्चन बनवा, निगेटिव्ह बनवा, WH क्वेश्चन बनवा, WH क्वेश्चन्स पुन्हा आणखी इतर निगेटिव्ह WH क्वेश्चन्स वगैरे बनवा. खूप सारी प्रॅक्टिस करत चालायचं आहे. नेक्स्ट इज फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स. सुरुवातीला सब्जेक्ट, त्यानंतर विल बी, त्यानंतर V4, त्यानंतर अदर वर्ड्स. शेवटी मराठीमध्ये जर पाहितलं तर त, असेल, असतील वगैरे येत असतं. हे विल सुरुवातीला घ्या जर येस नो टाईप क्वेश्चन बनवायचा, नंतर सब्जेक्ट, त्यानंतर बी, त्यानंतर V4, त्यानंतर अदर वर्ड्स, त्यानंतर क्वेश्चन मार्क. निगेटिव्ह जर बनवायचं आहे तर सब्जेक्ट, त्यानंतर विल नॉट बी, त्यानंतर V4, त्यानंतर अदर वर्ड्स. जर तुम्हाला WH क्वेश्चन बनवायचा आहे तर WH शब्द, त्यानंतर विल, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर बी, त्यानंतर V4, त्यानंतर अदर वर्ड्स आणि क्वेश्चन मार्क. He will be talking to friends. तो मित्रांना बोलत असेल. हे विल सुरुवातीला घ्या, विल ही बी टॉकिंग टू फ्रेंड्स. तो मित्रांना बोलत असेल का? ही विल नॉट बी टॉकिंग टू फ्रेंड्स. तो मित्रांना बोलत नसेल. यस नो. आता या ठिकाणी जर पाहितलं, हा झाला यस नो टाईप क्वेश्चन. आता पाहूया WH क्वेश्चन. वाय विल ही बी टॉकिंग टू फ्रेंड्स. तो मित्रांना का बोलत असेल. वाय विल ही बी टॉकिंग टू फ्रेंड्स. Next is future perfect tense. Future perfect tense. सुरुवातीला येईल सब्जेक्ट, त्यानंतर येईल विल हॅव, त्यानंतर V3, त्यानंतर अदर वर्ड्स. मराठीमध्ये येईल ल असेल, ल असेल, असतील, असतोल वगैरे. हे विल सुरुवातीला घ्या, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर हॅव, त्यानंतर V3, त्यानंतर अदर वर्ड्स. यस नो टाईप क्वेश्चन तयार झाला. निगेटिव्ह जर बनवायचं आहे तर सब्जेक्ट प्लस विल नॉट हॅव प्लस V3 प्लस अदर वर्ड्स. निगेटिव्ह तयार होईल. WH जर बनवायचं आहे तर WH प्लस विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस V3 प्लस अदर वर्ड्स आणि लास्टला क्वेश्चन मार्क. गव्हर्नमेंट will have taken a decision
सरकारने निर्णय घेतलेला असेल. विल गव्हर्नमेंट शॉर्ट मध्ये लिहितो. हॅव टेकन अ डिसिजन. सरकारने निर्णय घेतलेला असेल का? गव्हर्नमेंट will not have taken a decision. सरकारने निर्णय घेतलेला नसेल. Why will government have taken a decision? सरकारने का निर्णय घेतलेला असेल, केव्हा निर्णय घेतला असेल, कोठे निर्णय घेतलेला असेल, बाकी एक्स्ट्रा क्वेश्चन्स तुम्ही बनवू शकता. नेक्स्ट इज फ्यूचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. फ्यूचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. भविष्यात एखादी दीर्घकाळ ॲक्शन चालेल म्हणायचं आपल्याला किंवा चालू असेल म्हणायचं तर आपण भविष्याच्या बाबतीमध्ये फ्यूचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. सुरुवातीला येईल सब्जेक्ट. शॅल घ्यायचा असेल तर आय वी सोबत यूज करू शकता, नाही यूज केलं तरी चालेल. प्लस विल हॅव बीन प्लस फी फॉर प्लस अदर वर्ड्स. यस नो टाइप क्वेश्चन बनवायचा आहे तर विल सुरुवातीला येईल, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर हॅव बीन, त्यानंतर फी फॉर, त्यानंतर अदर वर्ड्स, त्यानंतर येईल क्वेश्चन मार्क. निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे तर सब्जेक्ट येईल, त्यानंतर विल नॉट हॅव बीन, त्यानंतर फी फॉर, त्यानंतर अदर वर्ड्स. WH क्वेश्चन बनवायचा आहे तर WH शब्द, त्यानंतर विल, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर हॅव बीन, त्यानंतर फी फॉर, त्यानंतर अदर वर्ड्स, त्यानंतर क्वेश्चन मार्क. Rohit will have been playing for 3 hours. रोहित 3 तासापासून खेळत असेल भविष्यामध्ये, म्हणजे दीर्घकाळ चालणारी ॲक्शन. मग यस नो टाइप क्वेश्चन बनवायचं आहे तर विल, त्यानंतर येईल रोहित, त्यानंतर विल रोहित हॅव बीन playing for 3 hours. रोहित 3 तासांपासून खेळत असेल का? रोहित will not have been playing for 3 hours. सब्जेक्ट सुरुवातीला, लास्टला फुल स्टॉप. वेन, WH क्वेश्चन तुम्हाला जे बनवायचे ते बनवा. वेन विल रोहित हॅव बीन प्लेइंग फॉर 3 hours. रोहित केव्हा 3 तासांपासून खेळत असेल. तर अशा पद्धतीनं आपण 12 टेन्स कंप्लीट केलेले आहेत है ना. मुख्य 3 टेन्स आणि प्रत्येक टेन्सचे 4-4 उपप्रकार, असे 12 टेन्स आपण एकाच लेक्चरमध्ये कंप्लीट केलेले आहेत. तुम्ही आता काय करायचं, एक वर्ब घ्यायचं, त्याच्यावर सेंटेन्स बनवायचं है ना, आणि ते एक सेंटेन्स 12 टेन्समध्ये कन्वर्ट करत चालायचं.
त्यामुळं परीक्षेमध्ये तुम्हाला कुठल्याही टेन्समध्ये जरी कन्वर्ट करायला सांगितला तरी त्याचा फायदा होईल. WH क्वेश्चन्सचा जर तुम्ही त्या ठिकाणी जास्त सराव केलेला असेल तर WH क्वेश्चन्स तुम्हाला तयार करता येतील. जो तुम्हाला क्वेश्चन असतो फ्रेम WH क्वेश्चन. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेमध्ये जे क्वेश्चन्स असतात ते समजण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल.